नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मित्ते आणि आज आपण शिकणार आहोत गणित या विषयातला इयत्ता 6वीतला चौथ्या धड्याचा पुढचा भाग. या चौथ्या धड्याचं नाव आहे अपूर्णांकावरील क्रिया. तर जाणून घेऊया आता ह्या पुढच्या भागात आपण काय काय शिकणार आहोत ते. तर पहिला भाग आहे गुणाकार व्यस्त म्हणजेच रेसिप्रोकल. गुणाकार व्यस्त म्हणजे असे दोन अंशाधिक पूर्णांक अपूर्णांक आपल्याला दिले असणार आणि समजा आपल्याकडे एक अंशाधिक अपूर्णांक असेल तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय, त्याचा बरोबर अशा संख्येने त्याला गुणाकार करायचा जेणेकरून त्याचे उत्तर काय आले पाहिजे, एक. म्हणजेच काय, आपल्याला त्या दिलेल्या संख्येचा बरोबर विरुद्ध नंबर किंवा विरुद्ध संख्या आपल्याला शोधायची असते. आता ती कशी शोधायची ते आपण जाणून घेऊया. जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार एक असतो तेव्हा त्या संख्या एकमेकांचा गुणाकार व्यस्त असतात. तर त्या संख्या कुठल्या तर पाहू. आता हे पहा, उदाहरण काय आहे. आपल्याकडे दिले आहेत 5/6. तर 5/6चा गुणाकार व्यस्त बरोबर काढला तर आपल्याला गुणाकार जर काढला तर आपल्याला उत्तर काय आले पाहिजे, 1. तर कसं येणार तर समजून घ्या. 6च्या पाड्यामध्ये अशी संख्या आली पाहिजे तीच संख्या आपल्या 5च्या पाड्यात येईल. तर आपल्याला माहिती आहे 6×5 म्हणजेच काय, 6च्या पाड्यात जर 5 ने गुणले, 6ला जर 5ला गुणले तर 30 उत्तर येते. तसेच आपण 5ला जर 6ला गुणले तर 30 उत्तर येते आणि 30/30 हे दोघे एकमेकांना भागले जातात तर आपला उत्तर भागाकार येतो 1. तर 5/6चा गुणाकार व्यस्त आहे 6/5. तसाच इथे पहा 4×1/4 आपली संख्या आहे. आता गुणाकार व्यस्त करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला अंशाधिक रूपांतर करायला पाहिजे. तर 4च्या खाली आपण 1 लिहू, कारण 4च्या आधी 1 लिहिले तर याचं उत्तर 4च येते. आता तुम्ही पाहिलेत तर ह्या दोघांचा आपण गुणाकार करू. दोन्ही अंशाचा आणि दोन्ही छेदाचा गुणाकार केला तर आपल्याला काय भेटेल, 4×1 आहे 4 आणि 4×1 आले 4 आणि 4×1=4 तर भाग गेला 1. याचाच अर्थ काय, जेव्हाही दोन संख्यांचा गुणाकार किंवा त्याचा भागाकार जर आपण केला आणि त्याचं आपलं उत्तर 1 असेल, याचा अर्थ काय तर त्या दोन संख्या एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत. म्हणजे 4 आणि 1/4 हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत. आता आपण पाहूया, अभ्यास करूया अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा. समजा आपल्याकडे उदाहरण आहे, एक भाकरी आहे आणि प्रत्येकाला चतकोर भाकरी द्यायची तर ती किती जणांना पुरेल. चतकोर म्हणजे काय, 1/4 किंवा पाव भाकर असे आपण म्हणतो. तर एक काम करू, आपण एक भाकर म्हणून एक वर्तुळ घेऊया, त्याचे 4 तुकडे करूया. हे झाले 4 तुकडे. त्यातला फक्त 1/4 आपला भाग जर आपण बाजूला काढला तर असा, तो उरले किती, 1 2 3 म्हणजे हा एक भाग आणि उरलेले बाकी 3 भाग. तर असे किती भाग झाले, 4 भाग झाले. जर प्रत्येकाला चतकोर भाकर दिली तर आपण 4 जणांना आपण ती चतकोर भाकर पुरवू शकतो किंवा देऊ शकतो. म्हणजेच काय, 1/4 किंवा 1/1/4 जर आपण लिहिले त्याचे उत्तर 4 येते. कसे काय तर 1/4चा बरोबर विरुद्ध म्हणजे काय, 4/1. म्हणजेच काय, आपण त्याचा केला आता गुणाकार. आपण जेव्हाही भागाकार करतो आणि समोरचा समजा अंशाधिक असेल तर एक काम करू, तिला आपण उलटे लिहा. म्हणजे छेदात अंशा लिहा आणि अंशाचा छेद लिहा. म्हणजेच काय, हा भागाकार बदलला जातो गुणाकारामध्ये. मग एकाला जर अंशाचा जर आपल्याला गुणाकार करायचा असेल तर आपण हा पूर्णांकाला किंवा ह्या पूर्ण अंकाला अंशाधिक मध्ये लिहायचं. म्हणजे काय, 1/1. तर 1×4 येते 4 आणि 1×1 येते 1 म्हणजे 4/1 म्हणजे आपल्याला उत्तर बरोबर 4 मिळेल. याचा अर्थ काय, ही जर चतकोर भाकर आपल्याला पुरवायची असेल तर आपण 4 जणांना पुरवू शकतो, याचा अर्थ असेल. तर आपल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे एका पूर्ण भाकरीचे 4 चतकोर होतील व ती भाकरी 4 जणांना पुरेल, हे आपले उत्तर. आता अजून एक उदाहरण घेऊया. आपल्याकडे गुळाची ढेप आहे. गुळाची प्रत्येक ढेप 1.5 किलोग्रामची अशा 6 ढेपा आहेत. आपल्याकडे 1.5 किलोग्रामची ढेप आहे आणि अशा किती आपल्याकडे आहेत, आपल्याकडे गुळाच्या ढेपा आहेत 1 किलोग्रामची आणि अशा आपल्याकडे किती ढेपा आहेत, 6. आता एका कुटुंबाला समजा महिन्याला 1.5 किलो गुळ लागत असेल तर या ढेपा किती कुटुंबांना पुरतील. आपल्याकडे टोटल एकूण गुळ आहेत 6, पण एका ढेपेचं वजन आहे 1 किलो. एक कुटुंब जर महिन्याला 1.5 किलो गुळ खाते तर आपले असे किती कुटुंबांना आपण ही गुळाची ढेप पुरवू शकतो. तर आपण एक काम करू, पहिले 6 आपण गुळाच्या ढेपा काढू. 1 2 3 4 5 आणि 6 आणि बरोबर 1.5 किलो गुळ म्हणजेच काय, 1 आणि अर्धा गुळ एका कुटुंबाला गेला
तर उरलेला अर्धा आणि हा एक दुसऱ्या कुटुंबाला जाईल. तसेच याचे अर्धे भाग करा, तर एक अर्धा भाग याला जाईल, एक अर्धा भाग याला जाईल. तर तुम्ही पाहू शकता सगळ्यांना दीड 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 असे 4 भाग झाले. म्हणजेच काय, ह्या ढेपा आपण 4 कुटुंबांना पुरू शकतो, याचे उत्तर. तर अशा प्रकारे आपण करतो भाग. तर आपण पाहू शकता 1.5 किलोग्राम म्हणजे 1 पूर्ण आणि अर्धा. ह्या दोघांची केली बेरीज तर आपल्याला आले 3/2 म्हणजेच 1.5 किंवा 1.2. तर दिलेला गुळ किती कुटुंबांना पुरेल हे काढण्यासाठी आपण याचा भागाकार केला तर आपल्याला मिळेल काय, आपल्याला आहे टोटल एकूण 6 गुळ किंवा 6 गुळाच्या ढेपा आणि प्रत्येकाला जर 3/2 गुळाची ढेप गेली तर आपण एक काम करू 6/1 किंवा आपण म्हटले जर याला आपल्या अंशाधिकात लिहायचं असेल तर 6च्या छेदात आपण 1 लिहू शकतो आणि ह्या भागाकाराच्या चिन्हाला आपण गुणाकारात करू शकतो. कसे काय, जर ह्या अंशाला छेदात लिहिले आणि या छेदाला जर आपण अंशात लिहिले तर. आणि मग पुन्हा अंशाची आणि छेदाची आपण गुणाकार करू शकतो. आपल्याला काय भेटेल 6×2 आणि 3×1 म्हणजे आपल्याला भेटले 12/3 किंवा 12/3 आणि ह्या 12ला 3ने भागाकार जातो आणि त्याचे उत्तर येते 4. म्हणजे याचा अर्थ काय, ही ढेप 4 कुटुंबांना पुरू शकते. आपण लिहिले ढेपा 4 कुटुंबांना पुरते. तर अशा प्रकारे आपण भागाकार करतो. तर लक्षात ठेवा हे भागाकाराचे चिन्ह आपण गुणाकारात करू शकतो. समजा जर हा भाजक आपण उलटा लिहिला तर. उलटा म्हणजे काय, 2 हा छेदात आहे तर आपण लिहायचा अंशात आणि अंशातला भाग आपण लिहू छेदात. तर आपण त्याचे गुणाकार करू शकतो. आता एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजेच काय, त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. म्हणजे आपण जे आता अभ्यास केला त्याला आपण शब्दात जर मांडायला गेलो तर आपण काय म्हणू शकतो, एखाद्या संख्येला जर अपूर्णांकाने भागायचे असेल म्हणजेच काय करायचं, त्याचा गुणाकार व्यस्त घ्या म्हणजे त्याचा उलटा घ्या. 2/3 असेल तर 3/2 घ्या आणि त्याने दिलेल्या संख्येला गुणा. आता आपल्याकडे संख्या आहे 12/4. तर 4चा आपल्याला गुणाकार व्यस्त घ्यायचा आहे. तो कसा घेणार, आपण घेऊ 1/4 म्हणजेच ही भागाकाराची चिन्ह आपल्याला बदली होईल गुणाकारात आणि 12/1 आपण लिहू शकतो मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे. तर आपण आता अंशाची आणि छेदाची जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर येईल 12/4 आणि 4ने 12ला भाग जाऊ शकतो, त्याचं उत्तर येते 3. तर अशा प्रकारे आपण उदाहरण सोडवायचे. पुढचे उदाहरण आहे 5/7/2/3. म्हणजेच काय, आता इथे दिलेल्याप्रमाणे ज्याने आपल्याला भागायचं आहे त्याचा गुणाकार व्यस्त घ्या म्हणजे 2/3ला आपण लिहा 3/2 म्हणजेच हे भागाकाराचे चिन्ह बदली होते गुणाकारात. मग अंशाची आणि छेदाची डायरेक्टली आपण काय करूया गुणाकार म्हणजे आपल्याला येईल 5×3 7×2 15/14 उत्तर आले आणि या 14ने 15ला भाग गेला तर भाग कितीने जातो, एकानेच, कारण 15 पेक्षा लहान संख्या एकच आहे म्हणजे ती काय 14×1=14. तर एकाने भाग जातो म्हणून भागाकार पहिले लिहितो. 14 15तून वजा केले जी बाकी येते ती अंशात लिहितो आणि खाली छेदामध्ये 14 जशी आहे तशी. तर अशा प्रकारे आपल्याला भागाकार आपण करू शकतो. तर बघा आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो गुणाकार व्यस्त, त्यानंतर शिकलो भागाकार. वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या आपण भागाकार कशा करतात ते. तर अशाच प्रकारे आपण याचा अभ्यास करू आणि येत्या पुढच्या भागात याचा सराव संच सोडूया. धन्यवाद.